तू आता बाळूमामाची प्रत्यक्षात बघितल्यास आणि आता आदमापुरात दर्शन. आई तुम्ही लहानपणी बाळूमामाला बघितलाय सा? लहानपणी आम्ही त्यांची मेंढर मोरं होती, आम्ही रासाई शेंडूला बघितलंय. त्यांची मोरं होती, त्यांच्या पाठीमागून आमचा बघा होता. आई तुमची पिढी नशिबवान म्हणायची. किती दिवस माझा आहेत आता. आदमापूरचं दर्शन तेवढं लेखानं मला घडवून आणा. होय का आई? बघ बाळा, तू आता बाळूमामाची प्रत्यक्षात बघितल्यास आणि आता आदमापुरात दर्शन आणि काय आहे तिथं फक्त समाधीच आहे की. मला समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. माझी तेवढी एक इच्छा राहिली. मी किती रोजाची आता सुट्टी नाही. काय काय चाललंय बोलणं बाळूमामाचं? बाळूमामाचं दर्शन घ्याय म्हणतेस होय आई? होय दादा, हा आईनं आता बाळूमामाची प्रत्यक्षात बघितलंय, होय, लहानपणी बघितली की तिने. तरी पण आता म्हणते आदमापूरला जायचं आणि समाधीचं दर्शन घ्यायचं. तिथं काय बघणार आता हे? समाधीत काय आहे तुला एक सांगतो. श्वास आणि शरीर जिथे एक होतंय त्याला आसन म्हणतात. श्वास आणि मन जिथे एक होतंय त्याला प्राणायाम म्हणतात. श्वास आणि बुद्धी जिथे एक होती त्याला प्रत्याय म्हणतात. बुद्धी एका बिंदूवर जाती त्याला ध्यान म्हणतात. बिंदूमध्ये स्वतःला बघणं ह्याला धारणा म्हणतात. आणि स्वतःला सुद्धा आत्म्यामध्ये विलीन करणे ह्याला समाधी म्हणतात. म्हणजे बाळूमामांची जी समाधी घेतलेली आहे ती ह्या पद्धतीनं साधना करून घेतलेली आहे. जिवंतपणी जेवढी ताकद बाळूमामा सोडत होतं त्याच्या कितीतरी पटीनं ही साधना करून त्यांची समाधी सोडते. म्हणून समाधीजवळ नुकतं गेलं तरी मनातल्या भावना सगळ्या निघून जातात आणि एक सकारात्मक भाव आपल्या शरीरामध्ये येतो. तर आई, हा, आदमापूरला जायला आपण निघूया. बरं. तुझं तो आवर बाळूमामाच्या नावाने चांग बोल.